ज्ञान आणि मुक्तीला रंगरेषाची उत्तम जाण आहे. ज्ञानांनी काढलेली रांगोळी बघून वाटतं जणू रुक्मिणीनेच काढली आहे. आणि मुक्ता थेट रुक्मिणी सारखाच स्वयंपाक रांधते. निवृत्तीचा विठ्ठल पंतांसारखाच वेदाभ्यास अलौकिक आहे. आणि सोपानानं माणसं जोडण्याची कला विठ्ठल पंतांसारखीच अवगत केलेली आहे. लेकरांनी आई वडिलांचं समजच का लागून घेतलं म्हणायचं. हो, एवढंच नाही तर त्यांची सहृदयता, त्यांची तत्वनिष्ठा, त्यांची सचोटी, हे सगळे गुण उतरलेत लेकरांच्या. आणि त्यांनी एकमेकांची कितीही गंमत केली तरी सुद्धा एकमेकांविषयी प्रचंड आदर आहे त्यांना. काय गंमत नाही काका, एक इकडं सख्खी भावंड एकमेकांच्या जीवावर उठतात बघा. परी लेकर संकट आलं तर एकमेकांसाठी जीव बी द्यायला तयार होतील. हेच तर बळ आहे त्यांचं. एक सांगू सहदेवा, जेव्हा निवृत्ती ज्ञानाला अनुग्रह झाला, लेकरांना शुद्धीपत्र मिळालं, त्यांची ब्रह्मचर्याच्या मार्गावर वाटचाल सुरू, त्यावेळी एक अनामिक भीती वाटत होती मला. कसली? या ब्रह्मचर्याच्या वाटेवर चालताना लेकरं एकलकोंडी तर होणार नाहीत, त्यांची मन दगडाची तर होणार नाहीत ना, पण उलट लेकरं अधिक संवेदनशील झाली, त्यांची मन अधिक हळवी झाली, एकमेकांच्या अधिक जवळ आली. मला बी वाटलं होतं बरं का, या वाटेवर माणूस देवाला शोधता शोधता माणूस पण हरतो या. पर या लेकरांच्या बाबतीत तसं काही झालं नाही. स्वतः उन्हात पोळत असताना इतरांवर सावली धरणारे आईबाप असतील तर लेकरं तशीच निपजणार ना. विठ्ठल आणि रुक्मिणीच्या या गुणांमुळे लेकरं खऱ्या अर्थाने धनवान झाली. काय रे सहदेव, कुठे हरवलंस? नाही, विचारांनी धनवान झालं ते बरोबर आहे, पण इतर बाबतीत बी धनवान झालं असतं तर बरं झालं असतं ना. म्हणजे काय असलं होते आई वजामंदी, मोल, मुद्रा, कुलकर्णी पदाचा काही ऐवज असेल, किंवा देवगिरी सम्राटाकडून काय ऐवज मिळाला असेल का? काहीही असलं तरी लेकरं त्याच्याकडे आकर्षित होणार नाही. अहो पर काका, आजपातून लेकरांनी एवढा हाल सोसलं, जन्मल्यापासून पोटाला चिमटे काढून जगलं. आता कुठं त्यांचे चांगले दिस आलेत. तो ऐवज त्यांनी मिळाला तर आयुष्यभराची भ्रांत संपल, अन्न पाण्याची तगमग मी मिटल. कोणच ठाऊक, आपल्यासाठी जी तगमग आहे ती त्यांच्यासाठी तपश्चर्या असेल तर. अरे हे तरी काम मला करू दे. नाही, मी रांधणार म्हणजे भोजनाशी संबंधित सर्व कामं मीच करणार. जा, मी ना बोलतच नाही तुझ्याशी. अरे दादा, ती म्हणते तर वाढू दे की तिला. अरे एरवी तर दोघे इतकी भांडत असता, आणि आज ती माझ्याशी भांडतीये तर लगेच तिची बाजू घेतोस. अरे दादा, भय वाटतं बाबा. नाही काय आहे ना, आपल्या मुक्ताबाईच्या कोपाने जलवृष्टी व्हायची, नाही तर धरणीकंप यायचा, म्हणून आपलं मी मन सांभाळतो तिचं. करा आता आरंभ. ज्ञाना, तू नाही का जेवणार? जेवेन. तुमचं साऱ्यांचं जेवण झालं की मग मी जेवेन. अरे ज्ञान, कशा पायी दिवसभर काम करून थकला असशील र, बस की आमच्या बरोबर जेवाय. सहदेव काका, तुम्हा साऱ्यांना सुखाने जेवताना पाहून माझा थकवा निघून जाईल. दादा ते काही नाही, तू जेवायला बसला नाहीस तर आम्ही कोणीही जेवायला बसणार नाही. अरे सोपाना, तू एक हट्टी तर आम्ही 10 हट्टी. ज्ञाना बस. दादा, अरे तू सुद्धा. होय, तुझा गुरु म्हणून आणि त्याही पेक्षा जास्त तुझा भाऊ म्हणून मला असं वाटतं की तू आमच्या सेवेत जेवायला बसावंस. बस. अन्नपूर्णे सदा पूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थम भिक्षा देहि च पार्वती
नमः पार्वती पते हर हर महादेव. दादा, उत्तम झालंय जेवण. होणारच की, त्याने जीव ओतलाय त्यात. यावेळी गंमत म्हणून नाही, खरंच म्हणतीये. मला शिकव ना तुझ्यासारखं रांधायला. ज्ञाना, तुझे आजचे दिवसभराचे कष्ट फळास आले. समद्यांनी काय बी बोला, पण एक व्यक्ती बोलल्या बिगर ज्ञानाचं काही समाधान व्हायचं नाही. ज्ञाना, खरंच उत्तम झालाय स्वयंपाक. आपल्या आईच्या हातची चव तुझ्या हातात हुबेहूब उतरली आहे बघ. आज तू रांधलेलं जेवताना आईचीच आठवण झाली. सोपाना, आई बाबा तुम्ही? सोपाना, काय झालं रे बाळा? मला नाही बोलायचंय तुमच्याशी. सोपाना, काय झालं रे राजा? मी रागावलोय तुमच्यावर. तुम्ही का गेलात आम्हाला अर्ध्या वाटेवर सोडून? अजून खूप काळ मला तुझ्या मांडीवर निजायचं होतं. तुझी अंगाई ऐकायची होती. तुझा हात माझ्या डोईवरून फिरायला हवा होता मला. खरं सांगू सोपाना, मलाही. आणि बाबा तुम्ही लहानपणी अनेकदा तीर्थाटनाच्या गोष्टी केवळ गुरुदादा आणि ज्ञानदादाला सांगायचं. आणि मी काही विचारलं की मला म्हणायचं, सोपाना तू मोठा हो हं. मग तुलाही सांगेन. मी झालो मोठा, झालो. आणि त्यावेळी तुम्ही नव्हता. लहानपणापासून ज्या ज्या गोष्टी हव्या होत्या त्या मिळाव्यात असं वाटलं, तरीही त्यांच्या विना जगायला मी शिकलो. पण आई बाबांविना जगायला मी नाही शिकलो. मला नव्हतं मोठं व्हायचं इतक्यात. नव्हतं तुमच्या विना जगायचं. तुम्ही मला आपल्या सगळे का नाही घेऊन गेला? सोपाना, असं वेड्यासारखं नाही बोलायचं बाळा. हो, वेडाच मी. तुमच्या सवे जितका काळ गेला त्याहून अधिक काळ तुमच्या विना गेलाय. आणि आज अचानक इतक्या वर्षांनी तुम्ही नाही. मी रडत नाहीये आणि रडणारही नाहीये. नकोच रडूस, नाहीतर पुन्हा मुक्ता म्हणेल रडू बाई रडू. सोपाना, आम्ही तुमच्या सवे नसलो तरी तुम्हाला पाहतोय. हो ना? पण तुम्ही म्हणत असाल सोपाना कोपिष्ट होता आणि कोपिष्टच राहिला. नाही रे, आम्ही काय म्हणतो ठाऊक आहे तुला? सोपाना तेव्हाही निर्मळ होता आणि आताही तसाच निर्मळ आहे.
ज्ञानाच्या संयमाची, निवृत्तीच्या स्थितप्रज्ञतेची तशी तुम्हा भावंडांना आवश्यकता आहे. तशीच तुझ्या क्षणात चिडण्याची, रडण्याची आणि क्षणात हसण्याची देखील साऱ्या भावंडांना आवश्यकता आहे. इतर भावंडांच्या जीवनातलं चैतन्य आहेस तू. इतरांना जे जमत नाही ना ते तू करूनही मोकळा होतोस. तुझा हळवेपणा जप. कितीही अरिष्ट आली, कितीही तुझ्या खांद्यावर ओझं व्हायला लागलं तरी सुद्धा तुझा हळवेपणा सोडू नको. तुझ्या या हळवेपणामुळे तुझ्या या रचना काळजाला भिडतात. तुला काय वाटतं, तुझ्या या रचनांमधून तू स्वतःचा शोध घेतोयस हे आम्हाला उमगणार नाही. सोपाना, आणि डोळ्यातले अश्रू कधीही अडवू नकोस. ते येणं हे खऱ्या सामर्थ्यवान माणसाचं लक्षण असतं. बाबा, आई, तुम्ही नका ना मला सोडून जाऊ. कधीही जाणार नाही. आम्ही तुझ्या सवेच आहोत. तुझ्या श्वासात आहोत, तुझ्या ध्यासात आहोत. आम्ही सदैव तुझ्या सवे आहोत. सोपाना, आमची एक इच्छा आहे, तुम्ही ती पूर्ण कराल? हो बाबा. तुम्ही आपल्या घरी परतलात, परंतु आपलं देवघर मात्र अजूनही तसंच रीत आहे. आपल्या देवघरात पांडुरंगास आणाल एवढी आमची इच्छा तुम्ही सारी भावंड मिळून पूर्ण कराल? हो बाबा, मी वचन देतो बाबा. आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करू आणि या घराच्या देवालयात पांडुरंगाला विराजमान करू. आई बाबा काल माझ्या स्वप्नात आले होते. आज कित्येक वर्षानंतर त्यांनी माझ्या डोईवरून हात फिरवला, मला आलिंगनही दिलं आणि मला म्हणाले, सोपाना, सोपाना, तुझा राग कमी कर म्हणले असतील. हो हो, पण असंही म्हणले, सोपाना, तुझा हळवेपणा गमावू नकोस. आणखी खूप काही बोलले. मला म्हणाले की आई बाबा आपल्या सदैव पाठीशी आहेत. हो ना? हो दादा, असंच म्हणाले. असंच असतं सोपाना. आपल्या प्रेमाचा माणूस कधीही आपल्यापासून लांब जात नाही. ते सदैव आपल्याकडे पाहत असतं. मला सारखं वाटायचं, आई बाबा केवळ तुमच्याच स्वप्नात का येतात? त्यांना माझ्याशी बोलावं असं वाटत नाही का? पण काल आले आणि इतके बोलले, असं वाटून गेलं की मधली वर्ष सरलीच नाहीयेत. आपण अजूनही त्या आळंदीतल्या सिद्ध बेटातल्या आपल्या छोट्याशा घरट्यात आहोत, आपल्या आई बाबांसवे.
नाही, मी रडत नाहीये, केवळ पाणी येतंय डोळ्यातून. दादा, बाबांनी आपल्यावर एक काम सोपवलंय रे. कोणतं काम? या घरातलं देवारा रिकामा आहे. इथल्या देवाऱ्यात पांडुरंग विराजमान व्हायला हवं असं बाबांनी सांगितलं आणि मी त्यांना तसं वचन दिलंय. दादा चल ना, आपण त्वरित जाऊ आणि एखाद्या मूर्तिकाराकडून मूर्ती घेऊन येऊ. सोपाना, त्यासाठी या अनोळखी गावात मूर्तिकार शोधावा लागेल. अरे पण दादा, आई बाबांनी आपल्यासाठी जे केलंय त्याहून अवघड नाही येणार आहे हे. सोपाना, आई बाबा जसे घटिकाभरासाठी भेटले तसे रोज भेटू शकतील का? किंवा ते परत येऊ शकतील का? दादा, तू पैठणमध्ये एवढं मोठं दिव्य केलं, हेही करणार आहे. आपल्या आई बाबांना परत आणणार आहे. मी शाण्यासारखं वागेन दादा. सोपाना, केवळ एकदा आणणारे आई बाबांना कर ना हे दिव्य. दादा, असं वाटलं ना की रात्रीची सकाळ होऊच नाही रे. कारण रात्र झाली की पुन्हा आपल्याला जगण्याची 2 हात करावे लागतील आपल्या आई बाबांशिवाय. ही रात्र निरंतर चालत राहिली तर आई बाबा परत येतील. पण तसं नाही झालं. सोपान दादा, आज तुला हवं तेवढं रडून घे. मी तुला रडूबाई नाही म्हणत. सुपाना, शांत हो. हे बघ, ज्या गोष्टी घडून गेल्या त्या बदलणं आपल्या हातात नव्हतं, पण आत्ता आपल्या हातात काय आहे? आपल्या आई बाबांची इच्छा पूर्ण करणं. त्यांनी तुला जे सांगितलंय ते लवकरात लवकर व्हायला हवं. या घरात पांडुरंगाची मूर्ती विराजमान व्हायला हवी. दादा, भीमा दादा, हरल्याकरांनो, तुम्ही आज आम्हाला दर्शन दिलं कसं काय? एका कामात आपलं सहाय्य हवं होतं. मिळू शकेल? अहो, तुम्ही ज्ञानेश्वर ऐका, तुम्ही सांगायचं आणि मी ऐकायचं. बोला. आपेगावच्या घरात पांडुरंगाची मूर्ती विराजमान व्हावी अशी आमची इच्छा आहे. आम्हाला एखादी सोबत मूर्ती मिळेल? नाही, इकडं आपे गावात तर एक बी मूर्तिकार नाही बघा. दादा, म्हणजे आपल्या घरात पांडुरंग विराजमान होणारच नाही का? काय हो, तुम्ही यांना बाहेर का उभं केलंय? चला आज चला. नाही, नको, आमचं दुसरं काम आहे. सावित्रे, तुझ्या माहितीमध्ये कुणी चांगला मूर्तिकार आहे का? चांगला मूर्तिकार? हा, अहो ते सूर्यदादा आहेत ना. कोण सूर्य? कोण सूर्याची? अहो ते नाही का माझ्या माहेरकडचे. अहो त्यांनी सर आवडीतल्या पांडुरंगाची मूर्ती घडवली होती. अगं होय की, आणि मी कसं विसरलो त्यांना. लेकरांनो, तुमचं काम झालं म्हणून समजा.
तुम्ही जा त्यांच्याकडं. अहो पंचक्रोशीत लय मोठं नाव आहे त्यांचं. वय त्यांचे वडील आजोबा पंजोबा समधेच्या समधे मूर्ती घडवायचं काम करतात. अहो पैठण मधल्या मोठ्या मोठ्या मूर्ती बी त्यांनी घडवल्यात. तुम्ही जा त्यांच्याकडं. आणि इट्टल काकांच्या घरला यायला त्या देवाला बी लय आवडेल. भीमा दादा, तुमचे अनेक अनेक धन्यवाद. अहो तुम्ही आमच्या मनावरचा खूप भार हलका केलाय. दादा, आपण त्वरित जायचं सूर्याजी दादाकडे. हो सोपाना. भीमा दादा, आम्हाला सूर्याजी दादांकडे घेऊन जाल? अहो तुम्ही ही नंती नाही, आज्ञा करायची. बाकी मी सगळं बघतो. चला, मी दादू तुम्हाला घर.